नमस्कार मित्रांनो, हा शुभ मला लहान भावासारखा आहे. ॲक्च्युली आपल्याकडं 3 वर्षापूर्वी हा जॉबला होते वाघोली ब्रँच आणि हडपसर ब्रँचला. त्यानंतर जॉब करून अनुभव घेऊन संगमनेरला एक शाखा चालू केली. 1000 स्क्वेअर फूटमध्ये केली ना आपण ती. हा, आणि किती 1.5 वर्ष झालं त्याला. 1.5 वर्षापूर्वी. आणि 1.5 वर्षाला त्याला एकदम चांगला रिस्पॉन्स भेटला संगमनेरकरांचा. एकदम खतरनाक, म्हणजे आपण विचारही नव्हतं केला की एवढं कमी कालावधीमध्ये चांगला प्रतिसाद आम्हाला भेटेल. ओपनिंग पण छोटीच केली ती, चांगला रिस्पॉन्स भेटला. आणि त्या रिस्पॉन्समधून म्हटलं की दादा मला अजून एक ब्रँच टाकायची. कुठं टाकायची म्हटलं, मग श्रीरामपूरला टाकायची. तर त्यानंतर मला वाटतं ह्या दिवाळीच्या तोंडावरतीच श्रीरामपूरमध्ये 1200 स्क्वेअर फूट ब्रँच टाकली. दिवाळीच्या तोंडावरती ओपनिंग वगैरे काही नाही, फक्त श्री गणेश गेला. तिला सुद्धा एकदम चांगला प्रतिसाद श्रीरामपूरकरांना आम्हाला दिला. एकदम चांगला, म्हणजे विचारू करू शकता. दोन्ही ब्रँचला एकदम चांगला आहे. आज वेल सेटल झालेला आहे बघा. म्हणजे करायचं म्हणलं तर माणूस काही करू शकतो. आज त्याचं वय आहे 19. आणि ज्यावेळेस माझ्याकडे होता तेव्हा तो 17 वर्षाचा होता. घर सोडून आलता, विचारही केला नाही. पण हा घरच्याचं त्याला सपोर्ट पण तेवढाच की दादा हा तुम्ही म्हणताल तसं, तुम्ही फक्त सांगा त्याला काय करायचं तो करणार. म्हणजे असं असतं की तुम्हाला फॅमिलीचं पण सपोर्ट असणं गरजेचं असतं, पण आपल्या स्वतःत पण ती कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तशी त्याच्यामध्ये आहे. 2 ब्रँच हँडल करतोय एकदम व्यवस्थित प्रॉपर. सगळ्या दोन्ही ब्रँच वेल सेटल झाल्यात, चांगले कस्टमर फिक्स झालेत, आमचे ग्राहक वगैरे एकदम जोडले गेलेत त्यांनी. आणि शुभम तुला सांगायचं ठरलं तर कसं वाटतं तुला आता मॅक्समध्ये, म्हणजे तुला तू खुश आहे का? सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं वेल सेटल असं वाटतं ना तुला की आपण जी इन्व्हेस्टमेंट केली ती योग्य जागेवर इन्व्हेस्टमेंट केली? तुला असं कधी पश्चाताप वगैरे झाला का नाही यार मी दादाच्या नादी लागलो? नाही ना, असं काय वाटलं? बरं. तर असं आहे मित्रांनो, म्हणजे जिद्द असेल ना तर आपल्या हातात जे घड्याळ असतं ते त्याचे काटे आपलं काही वाकडं करू शकत नाही. फक्त आपल्या मनगटात ताकद पाहिजे, ती त्याच्यामध्ये आहे. मी नेहमी सांगतो की वयाचा काही संबंध नसतो, अनुभव महत्त्वाचा असतो. तरी तो अनुभव घेतला आणि आज तो कुठेतरी यशाच्या टप्प्यावरती आहे. तर मला फक्त एकच सांगायचं, यंग जनरेशनला बघा आणि तुम्ही काहीतरी करण्याचा 100% प्रयत्न करा.